नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 9वी यामधील पहिली इतिहासाची 2 प्रकरणं पाहिलीत. त्याच्यानंतर भूगोलाची पहिलं आणि दुसरं 2 प्रकरणं आपण पाहिलेलं आहात. त्याच्यानंतर आपण इतिहासाचाच भाग राज्यशास्त्र म्हणजे यावर्षी तुम्हाला हा नव्यानं विषय आलेला आहे. या राज्यशास्त्र या विषयाकडे आपण आता वळणार आहोत. याच्या अगोदर राज्यशास्त्राचा परिचय म्हणजे राज्यशास्त्र हा नवीन विषय तुम्हाला जरी असला तर तुम्ही याच्या अगोदर 6वीपासून नागरिकशास्त्र या नावानं पाठ्यपुस्तक पाहिलेला होता आणि आपण त्याच्यामध्ये याच्या अगोदरच्या प्रकरणांमध्ये नागरिकशास्त्रांमधून स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास तुम्ही नागरिकशास्त्र या विषयातून केलेला होता. त्याच्यामध्ये संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधान सभेची स्थापना कशी झाली, शासनाचा कारभार, शासनाची रचना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये राज्याचा कारभार किंवा देशाचा कारभार मार्गदर्शक तत्वानुसार म्हणजे संविधानात लिहिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कसे चालतो ते आपण त्याच्यामध्ये नागरिकशास्त्रामध्ये आपण पाहिलेलं आहात. त्याच पद्धतीनं भूगोलाच्या अभ्यासातून तुम्ही जागतिक भौगोलिक रचना देखील समजावून घेतलेला आहात. म्हणजे भारताच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास केलेला आहात. इतर जगातील अनेक राष्ट्र जे आहेत त्या राष्ट्रांच्या भौगोलिक रचनेचा वगैरे तुम्ही अभ्यास केला. म्हणजे तिथले प्राकृतिक विभाग तुम्ही पाहिलेला आहात, सांस्कृतिक विभाग पाहिलेला आहात. आता त्याचबरोबर तुम्ही इतिहास देखील अभ्यासलेला आहात. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी तुम्ही समजावून घेतलेला आहात. त्याच्यामध्ये प्राचीन काळातल्या संस्कृत्यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहात. प्राचीन काळातील किंवा मध्ययुगातील राजेशाहीचा अभ्यास तुम्ही केलेला आहात आणि ऐतिहासिक काळातील म्हणजे घडामोडी तुम्ही त्यावेळी समजावून घेतलेला आहात. आता यावर्षी राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या आपण इथं समजावून घेणार आहोत. आपण सर्वजण आता त्याच्यामध्ये आपण सर्वजण जो आहोत वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा सोयीसुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवरती काय असतो आहोत पण अवलंबून असतो. म्हणजे आपल्याला याच्या अगोदर पाहिलेला होता तुम्ही भारताची मार्गदर्शक तत्त्वे किंवा भारताची आंतरराष्ट्रीय व्यवस्था आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये देखील ते अभ्यासलेला होता परस्परावलंबन. म्हणजे कुठलीही व्यक्ती ही स्वयंपूर्ण नसते. कुठल्या ना कुठल्या कारणासाठी ती व्यक्ती काय असते, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांच्यावरती ती अवलंबून असते. आपले सामाजिक जीवन हे पूर्णतः परस्परावलंबी असते आणि व त्यात परस्पर सहकार्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इयत्ता 6वीला समाज कसा निर्माण होतो, समाजामध्ये आपण काही मूलभूत तत्त्व स्वीकारलेले आहात किंवा समाजामध्ये वावरत असताना आपण काही बंधनं स्वतःवरती घालून घेतलेलो आहोत. समाज सुरळीत चालावा यासाठी आपण प्रयत्न केलेलो आहोत आणि समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांच्यावरती अवलंबून असते हे देखील आपण पाहिलेलं आहात. तसेच विविध म्हणजे जसं समाज आहे, व्यक्ती आहे, परस्परांचं सहकार्य जसं असतं त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये इतर राष्ट्रांच्या बाबतीत देखील त्याच पद्धतीनं असतं. राष्ट्रांबाबतीत देखील परस्परावलंबूनच राष्ट्र देखील एकमेकांच्यावरतीच अवलंबून असतात. आता भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि ही जगातील जी स्वतंत्र राष्ट्र आहेत ती राष्ट्र त्यांच्यात सातत्यानं काही ना काही आंतरक्रिया या होत असतात. मग कुठल्या बाबतीत होत असतील, राजकीय बाबतीत होत असतील, सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक, वेगवेगळ्या कारणांसाठी काय होत असतं, हे सातत्यानं देवाणघेवाण काही ना काही होत असतं. याच्यामध्ये व्यवहार होत असतात. उद्योगधंद्यांच्या बाबतीत होत असतं, उद्योगधंदे स्थापन करण्याच्या बाबतीत होत असतं. त्याच पद्धतीनं उद्योगधंदे स्थापन करणं असू दे किंवा एकमेकांच्या बाबतीत
जगत असताना आपण पाहिलेलं आहात की याच्यामध्ये आपण अनेक म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे काय असते कुठल्या ना कुठल्या कारणासाठी हे एकमेकांच्यावरती अवलंबून ही असते. म्हणजे कोणतंही राष्ट्र, आता राष्ट्राबाबतीत अशीच असते. म्हणजे इथं समाजाबाबतीत ज्या पद्धतीनं म्हणजे व्यक्ती ही व्यक्तीवरती अवलंबून असते, समाज हा समाजातल्या विविध घटकांच्यावरती अवलंबून असतो. अशा भारताप्रमाणेच अनेक राष्ट्र स्वतंत्र झालेले आहेत. पण स्वतंत्र राष्ट्र देखील काय झालेले आहेत, सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण इथं पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे, आपण याच्या अगोदर इयत्ता 8वीमध्ये आपण पाहिलेला होतात की भारताची मार्गदर्शक तत्त्वे याच्यामध्ये आपण पाहिलेला होतात की परस्परावलंबन हे एक तत्त्व पाहिलेला होता. आणि जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी म्हणजे परस्परावरती अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठा असू दे आणि कितीही समृद्ध किंवा विकसित असो, म्हणजे कधीच सर्व बाबतीत कुठलंच राष्ट्र काय नसतं, स्वयंपूर्ण हे नसतं, स्वयंपूर्ण असू शकत नाहीत. आता आपण बघतोय जगावरती राज्य करणारा अमेरिका संयुक्त संस्थान, म्हणजे अमेरिकेचे संयुक्त संस्थानं हे जगातलं सर्वात म्हणजे बलशाली राष्ट्र, आर्थिकदृष्ट्या संपन्न विकसित राष्ट्र म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. आणि ही राष्ट्र जे आहे ते राष्ट्र देखील एवढं मोठं जरी जगावरती राज्य करणारं राष्ट्र असलं तरी देखील त्या राष्ट्राला देखील काय करावं लागतं, कुठल्या ना कुठल्या कारणासाठी दुसऱ्या राष्ट्रावरती अवलंबून राहावं लागतं. आता हे राष्ट्र जे आहे हे अमेरिका संयुक्त संस्थान हे राष्ट्र म्हणजे खनिज तेलासाठी पूर्णतः अरब राष्ट्रांच्यावरती अवलंबून आहे. ही अरब राष्ट्र आहेत, म्हणजे अरब राष्ट्रांच्याकडून काय करतं, ते तेलाचं आयात करतं. म्हणजे खनिज तेलासाठी म्हणजे त्यांच्यात संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये खाणी काय आहेत, कमी आहेत. आणि त्यामुळं त्या राष्ट्रांना काय करावं लागतं, इतर राष्ट्रांच्यावरती हे अवलंबून राहावं लागतं. त्याचप्रमाणे म्हणजे कुठलंही म्हणजे जगातलं कुठलंही छोटं असू दे किंवा मोठं असू दे, म्हणजे मोठ्या राष्ट्रांना अन्य त्यांच्यासारख्याच छोट्या राष्ट्रांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. मोठ्या राष्ट्रांना तर अवलंबून राहावंच लागतं. त्याच्याशिवाय म्हणजे छोट्या राष्ट्रांच्यावरती देखील काही वेळा काय करावं लागतं, अवलंबून राहावं लागतं. आता अरब राष्ट्र जरी छोटी असली तरी त्या अरब राष्ट्रांच्यावरती हे अमेरिकेचं संयुक्त संस्थान हे काय आहे, खाणीच्या बाबतीत किंवा खनिज तेलाच्या बाबतीत अवलंबून असतं. आता अरब राष्ट्रांमध्ये तिथं काय केलं, आपण विहिरी काढायला गेल्यात तर तिथं काय लागतं, खनिज तेलच लागतं. आणि त्यामुळं अरब राष्ट्रांना तिथं जमीन सगळं खडकाळ आहे. आणि त्यामुळं त्या अरब राष्ट्रांना काय करावं लागतं, अन्नधान्य उत्पादनासाठी काय करावं लागतं, इतर राष्ट्रांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. म्हणजे कुठलाही राष्ट्र या देशामध्ये काय नाही आहे, या जगामध्ये नाही आहे, काय नाही आहे, स्वयंपूर्ण नाही आहे. आणि म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे परस्परावलंबन हे काय आहे, हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं म्हणजेच काय आजच्या जागतिक व्यवस्थेचं ते काय एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे परस्परावलंबन हे वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये मला पडलेले काही प्रश्न म्हणून इथं सांगितलेले आहेत की व्यक्ती आणि राष्ट्राच्या परस्परावलंबनाबाबत काय फरक असू शकतो बरं. आता व्यक्तिगत समस्या ज्या असतात त्यावेळी काय करतो, आपल्याशी संबंधित जो व्यक्ती आहे त्याच्याकडं काय करतो, आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करतो किंवा आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत तर त्यांच्याकडून म्हणजे आर्थिक असू दे किंवा सामाजिक कुठलीही मदत तो एकमेकांच्या करत असतो. तसंच राष्ट्रांचं देखील असतं. पण इथं राष्ट्रांच्या बाबतीत कसं असतं, करारावर सगळं होत असतं, म्हणजे करार करावे लागतात. आता दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे, श्रीमंत देश आणि गरीब देश अशी काही विभागणी असते का. विभागणी अशी जरी नसली म्हणजे अशी विभागणी नसते, कारण प्रत्येक राष्ट्र आता श्रीमंत गरीब असं राष्ट्र आता कुठला राहिलेलं नाही आहे. पण कुठल्या ना कुठल्या त्याच्याकडं जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ती दुसऱ्या देशामध्ये असू शकेल असं नाही आहे. त्यासाठी तोच राष्ट्र तिथं महत्त्वाचा ठरू शकतो, बरोबर आहे. आणि अशा वेळी मग एकमेकांशी आपण काय करतोय, देवाणघेवाण करून काय करतोय, तिथं
परस्परावलंबन आपण साधत असतो. देशाचा कारभार आणि पुढचा प्रश्न आहे, देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो तसे जागतिक पातळीवर एखादं संविधान असतं का? कारण आता एकमेकांच्या बरोबर आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे आहेत किंवा परस्पर संबंध ठेवायचे आहेत असं म्हटल्यानंतर काय करावं लागतं, हे जागतिक पातळीवर एक संविधान तयार करावं लागतं आणि ते आहे. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, आंतरराष्ट्रीय व्यवहार निश्चित त्यानं आंतरराष्ट्रीय धोरणं असं त्याला, परराष्ट्र धोरणं असं त्याला म्हटलेलं आहे. आणि परराष्ट्र धोरणानुसार काय होत असतं, एकमेकांच्या बरोबर हे व्यवहार हे चालत असतात आणि ते संविधान एखादं ते काय असतं, एक प्रकारचं ते संविधान आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कोणाला असतं? आता आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना जी स्थापन केलेली आहे त्या संघटनेमध्ये जी स्थायी सदस्य राष्ट्र असतात त्यांना काय असतं, स्थान महत्त्वाचं दिलं गेलेलं असतं. हे अशी प्रश्न तुम्हाला पडलेले असतील, त्याची उत्तरं देखील तुम्हाला इथं सांगता येतील. आता परराष्ट्र दुसरं वैशिष्ट्य आपण पाहायचं आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं काही वैशिष्ट्यांमधलं पहिलं आपण परस्परावलंबन पाहिल्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत की परराष्ट्र धोरणाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. परराष्ट्रीय धोरणांच्या द्वारे आपण आंतरराष्ट्रीय संबंध इथं पाहायचं आहेत. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्र काय करतं, आपल्या अंतर्गत व्यवहार जे आहेत, म्हणजे इतर राष्ट्रांशी व्यवहार करायचा आहे, इतर राष्ट्रांशी व्यापार करायचा आहे, कंपन्या स्थापन करायच्या आहेत, म्हणजे अन्य राष्ट्रांशी चालणारे जे जे काय व्यवहार आहेत यासाठी काय करतं, ते धोरणं ही निश्चित करावी लागतात. आणि अशा धोरणालाच आपण काय म्हणतोय, परराष्ट्र धोरण असं म्हणतोय. भारताच्या परराष्ट्र धोरणाचं आपण यानंतर पुढची जी प्रकरणं आहेत त्या अधिक विस्तारानं आपण त्या भारताच्या परराष्ट्र धोरणांची माहिती आपण पुढच्या प्रकरणांमध्ये पाहणार आहोत. आता तुम्हाला त्याच्यानंतर एक कृती दिलेली आहे, त्यात सांगितलेलं आहे, करून पहा. एका महिन्याची वृत्तपत्रे संकलित करून त्यातील परराष्ट्र संबंधीच्या बातम्यांचं संकलन करा असं सांगितलेलं आहे. आणि त्यावरती म्हणजे काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे त्या बातम्यांचं वर्गीकरण करायला देखील तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रदर्शन देखील भरवायला सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही काय संकलन करणार आहात, त्या बातम्यांमध्ये कुठल्या बातम्या पाहिजेत? परराष्ट्रातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची आपल्या देशाला दिलेली भेट. आता इतर राष्ट्रांचे जे अध्यक्ष असतील किंवा आपल्या देशाचे जसे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान देखील काय करतात, परराष्ट्र दौऱ्यावरती जात असतात, इतर देशांना त्या भेटी देत असतात. त्याच पद्धतीनं अशा आपल्या राष्ट्रांमध्ये जे महत्त्वाचे परराष्ट्रातील महत्त्वाचे पदावरील व्यक्ती आहेत ते व्यक्तींनी भेटी दिलेल्या आहेत का, अशा कुठे बातम्या आलेल्या आहेत का, बातम्यांचं आपण संकलन करायचं आहे. दुसरं सांगितलेलं आहे, आपला देश व अन्य देश यांच्यामध्ये झालेले करार काय, तुम्हाला असा करार झाला की एनरॉन करार एक झालेला होता, असे आणखीन काय करार झालेले आहेत का, व्यापारी संबंधी करार काय झालेले आहेत का, याच्या संबंधी काय बातम्या असतील तर त्या बातम्या तुम्ही त्याचं कात्रण गोळा करून ठेवायचं आहे. आणि तिसरं सांगितलेलं आहे, आपल्या देशात भरवलेली एखादी आंतरराष्ट्रीय परिषद, म्हणजे आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय परिषद भरवलेल्या काही इतर देशातली लोक आपल्या राष्ट्रामध्ये येऊन या परिषदेत सहभागी घेतलेले असतील तर त्या अशी कुठली बातमी असेल किंवा भरवलेलं असेल परिषद तर त्याविषयी माहिती तुम्हाला असेल तर ते संकलन करून ठेवायचं आहे. आणि शेवटचं चौथं सांगितलेलं आहे, शेजारील देशांच्या संदर्भात घडामोडी, म्हणजे आता आपल्या शेजारील जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांच्या संदर्भात काही घडामोडी घडलेल्या असतील त्या घडामोडींचं आपण इथं माहिती किंवा काही घडामोडी असतील तर त्या घडामोडींची चर्चा कुठं झालेली असेल किंवा तशा बातम्या असतील तर त्या बातम्या तुम्ही संकलित करा असं इथं सांगितलेलं. या संकलित करून घ्या आणि तुमच्याकडे ती कात्रणं ठेवा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला याच्यावरून लक्षात येईल की परराष्ट्र धोरण किंवा धोरण ठरवत असताना काय काय त्याच्यामध्ये नियोजन करावं लागतं किंवा ती धोरणं कशी आखत असतात हे आपणाला याच्यावरून समजू शकतं. त्याच्यानंतर आपण वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण आता पार्श्वभूमीकडे वळणार आहोत. आपण आज ज्या जगात राहतो ते जग अनेक घटना घडामोडीतून आकारास आलेलं आहे. म्हणून आपलं जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं म्हणजे काय करावं लागणार आहे, इतिहासात जावं लागणार आहे. आणि मागच्या शतकात 2 महायुद्ध झालेले आहेत आणि 2 महायुद्ध झालेलं आपल्याला माहीत असतील, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. ही दोन्ही महायुद्ध मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या
घटना होत्या आणि त्यांच्यामुळं जग बदललं आणि जगात नवीन प्रवाह आलेले आहेत, नवीन विचार आले. या महायुद्धांमुळं आणखी काय झालं हे आपण आता समजावून घेणार आहोत. त्यातलं आपल्याला पहिलं महायुद्ध पाहायचं आहे. पहिलं महायुद्ध जे आहे ते 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध झालं आणि युरोप खंडातील महत्त्वाचे देश यामध्ये सामील झाले होते आणि एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात फार महत्त्व प्राप्त झालेलं होतं आणि पहिल्या महायुद्धामुळं खूप मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी देखील झालेली होती आणि युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना तर खूप आर्थिक फटका किंवा आर्थिक नुकसान हे सोसावं लागलेलं होतं. युद्धात सहभागी नसलेल्यांना देखील आर्थिक फटका सहन करावा लागलेला होता. म्हणजे युद्धाची झळ युद्धात सहभागी नसलेल्या राष्ट्रांना देखील भोगावं लागलेलं होतं. एवढ्यात युद्ध जिंकलेले असतील किंवा युद्ध हरलेले असतील, या युद्ध जिंकलेल्यांच्या पण आणि युद्ध हरलेल्यांचं राष्ट्रांचं पण अर्थव्यवस्था काय झाल्या, कोसळल्या. आता या पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी झालेली राष्ट्र कोणती होती? त्याच्यामध्ये 2 गट होते. एक मित्र राष्ट्र आणि मध्यगत अक्ष राष्ट्र. आता त्याच्यामध्ये मित्र राष्ट्र कोणती होती? ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. मध्यगत किंवा त्याला अक्ष राष्ट्र जे म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान आणि बल्गेरिया अशा या राष्ट्रांच्या मध्ये काय झालेलं होतं, हे पहिलं महायुद्ध झालेलं होतं. आणि अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊन आणि या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालेलं होतं. 1.5 लाख सैनिक याच्यामध्ये मृत्युमुखी पाहिलेलं होतं. जखमींची संख्या तर गणनाच नव्हती. आर्थिक नुकसान तर प्रचंड अशा स्वरूपात झालेलं होतं आणि त्यामुळं ह्या राष्ट्रांच्या म्हणजे बेचिराग झालेली होती. बरीच राष्ट्र याच्यामध्ये बेचिराग झालेली होती आणि अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या. आणि अशा प्रकारचं युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असं सर्व राष्ट्रांना वाटू लागलं आणि त्यातून मग या युरोपीय राष्ट्रांच्यामध्ये इंग्लंडनं पुढाकार घेऊन राष्ट्रसंघाची स्थापना केली. 1918ला म्हणजे राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय संघटनेची ही राष्ट्रसंघाची काय झाली, स्थापना झाली. आणि आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचं ते एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून ओळखलं जायचं ते बनलं ते. आणि या राष्ट्रसंघाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेचं उद्दिष्ट काय होतं की युद्ध टाळणं. म्हणजे राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी काय होती, युद्ध टाळणं ही त्या राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी होती. पहिलं महायुद्ध संपल्यावर युरोपमध्ये व युरोप बाहेरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ युरोपमधील पूर्वीची साम्राज्य काय झाली, कोसळली. त्यातून नवीन राज्यकारभार पद्धती काय झाल्या, उदयाला आल्या. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती स्थापन झालेल्या होत्या. या वसाहतींमध्ये काय झालं, स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. म्हणजे युद्धात गुंतलेलं असल्यामुळं आता भारतावरती देखील वसाहती स्थापन केलेलं होते इंग्लंडनं आणि वसाहती स्थापन केलेलं असल्यामुळं युद्धात ज्यावेळी पहिल्या महायुद्धात इंग्लंड गुंतलेला होता त्यावेळी भारतात चळवळी सुरू होत्या की आपणाला देखील स्वातंत्र्य मिळावं. कारण इंग्लंड युद्ध का करत होता युद्धाचं कारण इंग्लंडनं भारतीयांना काय सांगितलं होतं की आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी युद्ध करत आहोत जर्मनीबरोबर. मग भारतीयांनी देखील त्यावेळी प्रश्न असा केला होता की तुम्ही जर लोकशाहीच्या हितासाठी रक्षणासाठी जर युद्ध करत असाल तर आम्हाला तुम्ही आत्ताच्या आत्ता काय करा, स्वातंत्र्य द्या, असं या इंग्लंडकडं भारताची मागणी होती. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हणजे तुम्ही जर हे कारण सांगत असाल तर आम्ही काय करू, आम्हाला देखील तुम्ही स्वातंत्र्य द्यावं, असं इथं हे इंग्लंड आहे. आणि इथं भारतात येऊन काय केले होते, इथं सांगितलं होतं मला, खुसकीच्या मार्गानं पहिला व्यापार चालायचा. नंतर वास्को द गामानं कालिकत बंदरावरती येऊन म्हणजे अशा वसाहती त्यांनी स्थापन केलेल्या होत्या. 8वीला तुम्ही इतिहास हा पाहिलेला आहात. आणि त्यामुळं
या युद्धाचा झळ म्हणजे युद्धामुळं म्हणजे युद्धात गुंतल्यामुळं, इंग्लंड युद्धात गुंतल्यामुळं किंवा वसाहती ज्या ठिकाणी होत्या या युरोपियांच्या, त्या ठिकाणी चळवळी सुरू झाल्या आणि युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळीत मोठ्या प्रमाणात काय झालं, आव्हान निर्माण झालं. आणि पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ जे निर्माण झालेलं होतं, त्या राष्ट्रसंघाला काय करता आलं नाही, युद्ध थोपवण्यात यश आलं नाही. याच्यामध्ये राष्ट्रसंघ काय झालं होतं की जबाबदारी ही पूर्णतः इंग्लंडची होती आणि युद्धात जिंकलेला जरी इंग्लंड असला तरी प्रचंड नुकसान या युद्धात झालेलं होतं आणि त्यामुळे ते स्वतःच्या राष्ट्राच्या विकासाकडे त्यांनी लक्ष जास्त घातलं आणि इतर राष्ट्र, युरोपीय राष्ट्र काय म्हणजे करू लागलेले आहेत तिकडं त्यांचं लक्ष कमी वेधलं आणि त्यामुळं त्याला काय करता आलं नाही, युद्ध थोपवता आलं नाही. जर्मनीनं बरेच म्हणजे जर्मनी असू दे, इटली असू दे, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर काय झालं, हुकुमशाही राजव्यवस्था अस्तित्वात आल्या आणि या सर्व घडामोडींचं परिणिती म्हणून दुसऱ्या महायुद्धात झालं. आता या पहिल्या महायुद्धामध्ये गुंतलेले भारतातले जे सैनिक आहेत ते तर दिसतं चित्रामध्ये तुम्हाला पहिल्या महायुद्धामध्ये, कारण युद्ध जे सुरू होतं ते युद्ध इंग्लंडमध्ये जरी सुरू असलं, युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू असलं तरी देखील इंग्लंडनं काय केलं होतं की युद्धामध्ये भारत देखील काय आहे, सहभागी आहे अशी घोषणा केलेली होती आणि भारताच्या सैनिकांचा देखील वापर या युद्धामध्ये केलेला होता. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला जरा विचार करा आणि लिहा म्हटलेला आहे, जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला आणि जर्मनीतील लोकशाही परंपरा जर बळकट असती तर काय झालं असतं. जर जर्मनीमध्ये जर लोकशाहीची व्यवस्था बळकट असती तर ते हुकुमशाह काय झाला नसता, उदयालाच आला नसता. आणि हुकुमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे लोकशाही आपण बळकट केलं पाहिजे. आणखीन विचारलेलं आहे, तुम्हाला काय वाटते, युद्धास प्रतिबंध घालण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघाला अपयश आलं. राष्ट्रसंघानं युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या. स्वतःचं एक सुरक्षा व्यवस्था राष्ट्रसंघानं काय करायला पाहिजे होतं, स्थापन करायला पाहिजे होतं आणि मग त्या सुरक्षा व्यवस्थेमार्फत इतर जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्राचे युद्ध करण्याच्या मार्गावर आहेत त्या राष्ट्रांना काय करता आलं असतं, प्रतिबंध घालता आला असता आणि युद्ध थांबवता आलं असतं. त्याच्यानंतर आता आपण पुढचं जे मुद्दा पाहणार आहोत की दुसरं महायुद्ध, ते आपण काय करूया, पुढच्या तासिकेला पाहणार आहोत.